of diabetes nicely. ओके सो तशा रीतीने आपण अशा पद्धतीने कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग ह्या डिव्हाइसद्वारे करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की दिवसभराच्या काळात आपली शुगर ही सतत फ्लक्च्युएट होत असते, कमी जास्त होत असते. ती नक्की कुठल्या काळात कमी आहे, कुठल्या काळात जास्त आहे हे आपण ह्या डिव्हाइसद्वारे किंवा ह्या उपकरणाद्वारे ठरवू शकतो आणि निश्चितच त्याप्रमाणे पुढची ट्रीटमेंट आपण प्लॅन करू शकतो. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आपण पुन्हा एकदा इन्सुलिन पंपाकडे जाऊया. अशा रुग्णांना तुम्ही इन्सुलिन पंपासाठीचे रुग्ण कसे सिलेक्ट करता याबद्दल काय सांगता येईल सर? सगळ्यात अगोदर म्हणजे किंवा कुठल्या पेशंट्सना आपण देतो इन्सुलिन पंप हे जाणून घेऊया. तत्पूर्वी काय सांगता येईल सर? फर्स्ट इंडिकेशन फर्स्ट अँड फॉरमोस्ट बेसिकली इज टाईप 1 डायबिटीस, ज्युव्हेनाइल डायबिटीस. ज्यांचं आयुष्य खरोखरच फारच सिरियस असतं डायबिटीस बरोबर. त्यांचं जर लाईफस्टाईल आणि फ्लेक्झिबिलिटी या पंपद्वारे जर आपण देऊ शकलो आणि दे कॅन बी रिअली फ्री ऑफ देअर रुटीन प्रॉब्लेम्स, रेग्युलर चेकअप्स आणि इन्शुलिनचे डोसेस ॲडजस्ट करणं, शाळेत इन्शुलिन बऱ्याच वेळा त्यांच्या पालकांना जाऊन शाळेत इन्शुलिन द्यायला लागतं दुपारचं, हे सगळं यांनी बंद होऊन जातं. तो फर्स्ट अँड फॉरमोस्ट वुड बी टाईप 1 और ज्युव्हेनाइल डायबिटीस. सेकंडली आता आपण बरेच आमचे रुग्ण जे ॲडल्ट डायबिटीससुद्धा ज्यांना दिवसातली इन्शुलिनची रिक्वायरमेंट फार जास्त आहे आणि त्यांनाही दिवसातून 3दा बोलस आणि एक रात्री बेसल 4 इंजेक्शन घेऊन सुद्धा शुगर कंट्रोल नाही आहे, अशा बऱ्याचशा रुग्णांना मी इन्शुलिन पंप आता वापरतो. तर ॲडल्ट डायबिटीस इज अगेन इज सेकंड चॉईस. अँड थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट इज समथिंग कॉल्ड जेस्टेशनल डायबिटीस और प्रेग्नन्सी डायबिटीस. आमच्याकडे काही असे उदाहरणं आहेत की बऱ्याच वेळा बऱ्याच स्त्रियांना गरोदरावस्था किंवा बाळंतपण होत नव्हतं, त्या लोकांना त्या स्त्रियांना पंपद्वारे ट्रीटमेंट देऊन शुगर चांगली कंट्रोल देऊन दे कुड कन्सीव नाईसली. आणि अशा प्रकारच्या डायबिटीसमध्ये किंवा जेस्टेशनल डायबिटीस जो गरोदरावस्थेत जो डायबिटीस होतो त्या डायबिटीसमध्ये कंट्रोल ऑफ शुगर इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यावेळेला जर फार फ्लक्च्युएशन असले तर त्याचा इफेक्ट बाळावर तसंच आई दोघांवर होतो. अशा प्रकारच्या डायबिटीसमध्ये पंपने जर आपण तुम्हाला एक चांगला सुरेख कंट्रोल जर देऊ शकलो त्यांचं आउटकम फारच चांगलं असतं. आय मीन जेस्टेशनल डायबिटीस इज थर्ड एरिया वेअर इन्शुलिन पंप्स आर बिकमिंग व्हेरी पॉप्युलर नाव. ओके सो हा एक महत्त्वाचा भाग आहे, आपण तो जाणून घेऊया. तत्पूर्वी इचलकरंजीवरून एक फोन येतोय. प्रश्न विचारा आपला. श्रावण बोला. हॅलो. हा श्रावण बोला. बघा माझी मिसेसचं वय 37 वर्ष आहे. हा. तर ते कसं काय म्हणजे हाताला पायाला मुंग्या येते म्हणते, त्यामुळे डायबिटीसचा प्रश्न असण्याची शक्यता आहे का? किती वय आहे त्यांचं? 37 वर्ष वय आहे. डायबिटीस आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी एक सोपी टेस्ट आहे जे आपण मगाशी सांगितलं डॉक्टरांनी, ब्लड शुगरचा तपास. सर त्यांना काय मार्गदर्शन करता येईल आपल्याला? जसं मी सांगितलं की मुंग्या बऱ्याच लोकांना बऱ्याच वेळा येत असतात. मुंग्या येणं फार कॉमन सिम्पटम आहे. डायबिटीस असल्यावर ते येणं एक न्यूरोपॅथीचं सिम्पटम आहे. पण नुसतं मुंग्या येतात म्हणून त्यांना डायबिटीस असेल असं मला वाटत नाही. पण मी ह्याच वेळेला हा मुद्दा तुम्हाला सांगू शकतो की वयाच्या सर्वसाधारणतः 35 नंतर तुम्ही जर भारतात राहते तर एक शुगर वर्षातून कमीत कमी एकदा करून घ्या आणि ती नॉर्मल असेल तर त्याच्यासारखा दुसरा आनंद कोणता नाही आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की जरूर आपण शुगर करून घ्या. जर का त्यांना मुंग्या येत आहेत हातापायाला तर शुगरचा तपास आज कुठेही अतिशय कमी खर्चात म्हणजे 30-40 रुपयापासून 50 रुपयापर्यंत कुठेही हा शुगरचा तपास हा कुठल्याही चांगल्या पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये आज उपलब्ध आहे आणि त्याचा लाभ आपण जरूर घेऊ शकता. आणि एक सिंपल जर का आपण उपाशीपोटी जाऊन आपली साखर तपासून घेतलीत, आपल्या मिसेसची साखर तपासून घेतलीत तर आपल्याला निश्चित कळू शकेल की डायबिटीस आहे किंवा नाही आहे. पण हे करणं अत्यंत आवश्यक आहे. सर आपण आता इन्सुलिन पंपाकडे पुन्हा, कारण ह्याचा हा फार महत्त्वाचा भाग आहे. हा एक भाग आपण जेव्हा सांगतो इन्सुलिन पंपाचा, ह्याचा वापर कंटिन्युअसली आपण आयुष्यभर करू शकतो का? आणि दुसरी गोष्ट अशी की ह्याच्यामध्ये जेव्हा आपण इन्सुलिन बदल किंवा इन्सुलिन भरावं लागतं जे ते कशा रीतीने भरलं जातं ह्याविषयी काय सांगता येईल? जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या पंपात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे इन्सुलिन रिझर्वायर. बरोबर. या ठिकाणी आपण इन्सुलिन भरतो. यामध्ये सर्वसाधारणतः 300 युनिट याची कॅपॅसिटी असते आणि तुमचं दिवसभरातली जी रिक्वायरमेंट आहे 24 युनिट, 50 युनिट, 80 युनिट, त्याद्वारे आम्हाला समजतं की त्या पेशंटला दिवसात सर्वसाधारणतः ॲव्हरेजली किती इन्शुलिन लागतं आहे. त्या दृष्टीने प्रत्येक 3ऱ्या, 4थ्या, 5व्या दिवशी इन्शुलिन पंप मधून रिझर्वायर बाहेर काढून याच्यात इन्शुलिन परत भरून आपण तो चालू करू शकतो. तुमचा जो पहिला प्रश्न होता की आपण आयुष्यभर हा पंप ठेवू शकतो का? ऑफकोर्स, आय मीन इट इज डिझाईन फॉर दॅट. आणि हा आपण आयुष्यभर पंप पेशंटला देऊ शकतो आणि कॅन रिअली वर्क विथ दिस आर्टिफिशियल पॅनक्रियास. बरोबर. हे एकदा आमच्या प्रेक्षकांना दाखवूया व्यवस्थित एकदा. हा आहे इन्सुलिन पंप आणि हा इन्शुलिन रिझर्वायर ज्याच्यात आपण इन्शुलिन भरून याच्यात आत ढकलला जातो. त्यानंतर त्याला आपण शरीरात जोडण्यासाठी हा कॅन्युला या प्रत्येक इन्स्ट्रुमेंटद्वारे जोडला जातो
आणि हा जो भाग आहे हा पेशंटच्या स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो सबक्युटेनियसली, आणि ह्याद्वारे आपल्याला आपण हा जो भाग आहे हा पोटात चिटकून ह्याच्यातून निडल बाहेर काढली जाते आणि कॅन्युला आत ठेवला जातो. आणि त्याच्यानंतर या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रकारचे बटन्स आहेत ज्याच्यात आपण सेट करतो की इन्शुलिन कसं द्यायचं आहे, बोलोस किती द्यायचं आहे, बेसल किती द्यायचं आहे. आणि इथे हा पहिलं जे बटन आहे ते कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंगचं आहे, ज्याच्याद्वारे आपल्याला प्रत्येक 5 मिनिटाला ब्लड शुगरचं रिडिंग येत राहील. शुगर एकदम कमी झाली किंवा एकदम जास्त झाली तरी त्या वेगवेगळ्या प्रकारचे अलार्म्स त्याच्यात सेट केलेले असतात. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही आज काय खाल्लं हे जर तुम्ही त्याच्यात एंटर केलं तर त्यानुसार सुद्धा पंपात एक प्रकारची ॲडजस्टमेंट आहे बोलस विजार्ड की दॅट कॅन डिसाईड की तुम्हाला ह्या वेळेला इन्शुलिन किती एक्स्ट्रा द्यायला पाहिजे. आणि तुमच्या डेली रिक्वायरमेंटमधून ते आपोआप ते डिलीट केलं जातं किंवा वजा केलं जातं आणि त्याच्यात तुम्हाला परत इन्शुलिन घ्यायला किंवा दिवसातलं इन्शुलिन मोजायला सोपं पडतं. अतिशय मला वाटतं ही महत्त्वाची गोष्ट आहे ज्याद्वारे आपण चांगला कंट्रोल हा शुगरवरती मिळवू शकतो. सर, हा एक भाग झाला. मगाशी तुम्ही सांगितलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे अजूनही इंजेक्शन्स अवेलेबल आहेत मधुमेहावरती कंट्रोल मिळवण्यासाठी. त्याचा नक्की रोल काय आहे मधुमेहाच्या मध्ये? आपण जर टाईप 1 किंवा ज्युनियर डायबिटीस बघितलं तर त्याचा इन्शुलिनशिवाय आज काही पर्याय नाही. बरोबर. मी मगाशी जे नमूद केलं एक एक्झेरेटाईड किंवा बायोटा म्हणून इंजेक्शनचं मी बोललो, हे एक औषध जे आहे इट इज कॉल्ड एज इन्क्रेटिन मायमेटिक ड्रग. इन्क्रेटिन नावाचं हॉर्मोन आपण जेव्हा काही खातो तेव्हा जेव्हा ते अन्न इंटेस्टाईनमध्ये जातं, आतड्यात जातं, तेव्हा इन्क्रेटिन नावाचं हॉर्मोन सगळ्यांच्या रक्तात तयार होतो. त्या हॉर्मोनचा इफेक्ट बऱ्याच डायबिटीस न होण्यासाठी आपल्या शरीरात केला जातो. पण ह्याचा प्रॉब्लेम असा की ते इन्क्रेटिन हॉर्मोन एकदा तयार झालं की रक्तात फार थोड्या वेळात त्याचं एकदम विघटन होऊन जातं. इट इज डिस्ट्रॉइड इन अ व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या रिसर्च नंतर लक्षात आलं की याची ॲक्शन जर आपण वाढवू शकलो तर त्याचा डायबिटीस कमी करण्यासाठी बराच फायदा होऊ शकतो. बरोबर. त्या दृष्टिकोनातून ह्या बायोटाचा जन्म झाला जस्ट नुकताच 1.5 ते 2 वर्षापूर्वी. ह्या इंजेक्शन अनफॉर्च्युनेटली इट इज ओनली अवेलेबल इन इंजेक्शन फॉर्म टुडे. ह्या इंजेक्शनद्वारे 5 मायक्रोग्रॅम 2 वेळा पहिल्या 1 महिनाभर, नंतर 10 मायक्रोग्रॅम 2 वेळा पुढचे काही महिने आपण देतो. ह्या औषधाने शरीरात जसं मी सांगितलं बीटा सेल्सना किंवा स्वादुपिंडातल्या ज्या पेशीतून इन्शुलिन तयार होऊ शकतं परत अशी प्रक्रिया सुरू होते. यात अजून एक त्यांनी सांगितलं की बऱ्याच वेळा या पेशी पूर्णपणे ज्या डायबिटीसमध्ये नष्ट होतात त्या परत तयार होऊ शकतात. त्याच्यावर अजून थोडा वेळ वाट आपल्याला बघायला पाहिजे. पण ह्याचे दुसरे फायदे म्हणजे लिव्हरमधून जे ग्लुकोज रक्तात येतं त्याचं प्रमाण कमी होतं, त्याचा इफेक्ट ब्रेनवर चांगला होऊन आपली भूक कमी होते, आपोआप वजन कमी होतं. आपल्या अन्न खाल्ल्यानंतर जे एक मुवमेंट असते गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईम असतो तो सुद्धा स्लो होतो, तेव्हा ॲब्सॉर्प्शन ग्लुकोजचं शरीरात कमी होतं. आणि आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्शन्सनी डायबिटीस झाल्यावर ज्या काही ॲक्शन्स कोणत्याही डॉक्टरला पाहिजे की या पेशंटमध्ये व्हायला पाहिजे जवळपास सगळ्या ॲक्शन्स या एका औषधात दिसू शकतात. अँड आय थिंक दिस इज वन ऑफ द रिव्होल्युशन्स इन थेरपी अगेन फॉर डायबिटीस. बट हा जो उपचार आहे हा फक्त टाईप 2 डायबिटीससाठी, टाईप 1 साठी नाही आहे. हा फक्त टाईप 2 डायबिटीस आहे ज्यांना साध्या औषधाने किंवा पथ्यव्यायामाने डायबिटीस कंट्रोल नाही आहे आणि अजून इन्शुलिन लागलेलं नाही. हा मधला जो पिरियड आहे त्या लोकांनी जर ह्या औषधांचा जर उपचार जर चालू केले त्याचा फायदा होऊ शकतो. ह्या औषधासारखं दुसरं औषध जे गोळ्यांच्या स्वरूपात आहे ज्याचा सिटाग्लिप्टिन त्याच्या बऱ्याचशा गोष्टी आता नवीन नवीन त्याचे मॉलिक्युल्स तयार होत आहेत. याचे जे ॲक्शन्स आहेत की ज्याचे जे इफेक्ट्स आहेत ते बायोटा एवढे स्ट्रॉंग नाही आहेत पण जवळजवळ बायोटासारखे आहेत. ते सुद्धा औषध आपण वापरू शकतो. सर, जाता आता एक प्रश्न की हे सगळ्या नवीन नवीन पद्धती आज मधुमेहावरती आज उपलब्ध झालेल्या आहेत आणि अजूनही संशोधन होईल पुढे, अजूनही नवीन नवीन औषधं येतील. कदाचित आपण मधुमेहावर पूर्ण मात करण्यात सुद्धा यशस्वी होऊ शकू. कदाचित नजीकच्या भविष्यकाळात स्टेम सेलचा जर का चांगला रिसर्च जर का होऊ शकला पुढे. महत्त्वाची गोष्ट आहे की ह्याच्यासाठी जनजागृती करणं आणि जेवढं आहे लोकांना त्या जास्तीत जास्त ज्ञान देता येईल या बाबतीतलं. आणि ह्या उद्देशाने 14 नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिनाच्या दिवशी तुम्ही बालगंधर्व रंगमंदिरमध्ये कार्यक्रम करताय. हा काय आहे आणि ह्यांची आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या तर पुण्यातले प्रेक्षक पर्टिक्युलरली ह्याचा लाभ घेऊ शकतील. जसं मी तुम्हाला सांगितलं गेली बरीच वर्ष आम्ही फक्त 14 नोव्हेंबरचा कार्यक्रम करत नाही, वर्षभर वेगवेगळ्या शहरात आणि वेगवेगळ्या गावांमध्ये हा कार्यक्रम आम्ही करतोय. ह्या 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिवशी आम्ही एक जनजागृती रॅली आयोजित केली आहे. सकाळी शनिवारवाड्यापासून बालगंधर्वपर्यंत या रॅलीत पुण्याचे डॉक्टर ग्रँट आणि असे बरेचसे प्रतिष्ठित नागरिक, त्याचबरोबर फार्मा कंपनीचे प्रतिनिधी, लहान मुलं, डायबिटीसचे पेशंट्स आणि एक संपूर्ण समाजाला मी बरोबर घेऊन ही रॅली बालगंधर्वपर्यंत काढतो आहे. या रॅलीद्वारे संदेश आम्हाला द्यायचा आहे की डायबिटीस कॅन बी प्रिव्हेंटेड, यू नीड टू चेंज युअर लाईफस्टाईल. त्या बालगंधर्वमध्ये
आम्ही एक मोठ्या डायबिटीस प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स असणार आहेत आणि प्रत्येक स्टॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तपासण्या होणार आहेत. आम्ही प्रत्येक स्टॉलमध्ये वेगळी थीम दिली. मोफत आहेत का तपासण्या? पूर्णपणे मोफत आहेत. डायबिटीस आणि किडनी, डायबिटीस आणि हार्ट, डायबिटीस आणि आईज, इन्शुलिन पंप, इन्शुलिन इंजेक्शन्स, आहार, व्यायाम याच्यावर लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन्स इथं असणार आहेत. आणि याचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे ज्याला डायबिटीस आहे किंवा नाही त्या कोणत्याही सर्वसामान्य माणसाला आत येऊन या प्रदर्शनात येऊन एक थोड्याच वेळात डायबिटीसबद्दल संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी मिळेल आणि त्याद्वारे ही कॅन रिअली बिकम अवेअर. आणि बाहेर जाऊन तो थोड्या लोकांशी अजून बोला तर आय थिंक दॅट विल क्रिएट लॉट ऑफ अवेअरनेस. ॲज आय सेड, अवेअरनेस इज अ फर्स्ट स्टेप ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ एनी प्रॉब्लेम अँड दॅट इज अ सिन्सिअर एफर्ट वी ट्राय टू डू आउट ऑफ इट. येस, निश्चितच 14 नोव्हेंबरला डायबिटीस असणारे आणि नसणारे असे दोन्ही रुग्ण याचा फायदा घेऊ शकतात. हे संपूर्ण तपास मोफत आहेत, फ्री आहेत, याची कृपया आपण नोंद घ्यावी सर्व प्रेक्षकांनी. सर, अतिशय महत्त्वाचा असा हा भाग आहे की अवेअरनेस किंवा जनजागृती करणं आणि त्यासाठी आपला आजचा कार्यक्रम आहे, जेणेकरून आपण मॅक्झिमम लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवू शकतो, जास्तीत जास्त लोकांना हा संदेश देऊ शकतो. आपला आमच्या प्रेक्षकांसाठी काय संदेश आहे जाता जाता? मी हे सांगू शकेल की डायबिटीस हा आजार हा एक चोर पावलाने येणारा आजार आहे आणि आल्यानंतर तो परत तुम्हाला सोडणार नाही आहे. कदाचित बायको सोडू शकेल पण आजार तुम्हाला सोडू शकणार नाही. त्याच्याबरोबर तुम्हाला जगायचं आहे आणि त्याचे दुष्परिणाम सगळ्या शरीरावर होऊ शकतो. संपूर्ण शरीर तो पोखरू शकतो. आपण जर बघितलं, भारतीयांमध्ये मुळातच रक्तात असलेली अनुवंशिकता आणि त्याला पूरक ठरणारी आजची आपली बदल जीवन पद्धती हे डायबिटीस वाढण्याचं कारण आहे. जसं आपण सुरुवातीला बोललो की WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आपल्याला सांगितलं की तुम्ही जर काही केलं नाही तर आपण ऑलरेडी भारत म्हणजे मधुमेहाची राजधानी आहे. 2020 साली जगातील सगळ्यात जास्त मधुमेही फक्त आपल्या देशात असणार आहेत. तो आकडा जवळपास 70 ते 80 दशलक्ष, 7 ते 8 कोटी एवढा असणार आहे आणि एवढेच लोक ज्यांना मधुमेह नाही असणार आहेत. हा आजार, त्याचे होणारे दुष्परिणाम, त्याच्यावर होणाऱ्या तपासण्या, हा खर्च आपल्यासारख्या देशाला परवडणार नाही आहे. तर मी हे सांगू शकेल की आपल्याला मधुमेह टाळण्याच्या प्रयत्नाशिवाय काही पर्याय आज उरलेला नाही आहे आणि ते करण्याचं काम फक्त मधुमेह तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचं नाही आहे. त्यासाठी संपूर्ण समाज, शासन, लायन्स, रोटरी यासारख्या ऑर्गनायझेशन या सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि ह्या माध्यमातून ॲज आय सेड की अवेअरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट, देन ओनली वी कॅन प्रिव्हेंट दिस प्रॉब्लेम. आणि त्यासाठी आजच्या तरुण पिढीने प्रामुख्याने ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जीवनपद्धती ही आपल्याला बदलायलाच पाहिजे. पाश्चात्यांचं जे आपण अंधानुकरण आज करतोय ते जर बदललं नाही त्याची फार मोठी किंमत आपण आज मोजतोय. डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयविकार हे सगळे आजार त्याच्यातून आलेले आहेत आणि त्यासाठी आज जर आपण काही केलं नाही तर आपली जीवनपद्धती बदलणार नाही. त्यासाठी रोज नियमित व्यायाम, योग्य आहार याद्वारे योग्य वजन नियंत्रण, त्याबरोबर नियमित तपासण्या जे आपल्या लवकर करत नाही आणि ह्या सगळ्यांबरोबर आपला दैनंदिन ताणतणाव जर आपण कमी केला तर डायबिटीस आपण टाळू शकतो. नाहीतर आपली परिस्थिती काय होते की आपण 50-60 वर्षापासून सगळं कमवतो पै करून, एवढे कष्ट करून आणि 60व्या वर्षी एखाद्या हॉस्पिटलला बायपाससाठी ते डोनेट करतो. आपल्याकडे शेवटी काय उरत नाही. थोडक्यात सांगेल की अवस्था जसं गालिबनी सांगितलं आहे की ना डुबने का गम था ना मरने का गम था, गम किस बात का था जहाँ कष्टी डुबी व पाणी बहुत कम था. म्हणजे क्षुल्लक कारणाने आपलं आयुष्य संपतं. ते न होण्यासाठी आपण आज या 14 नोव्हेंबरच्या अनुषंगाने एक प्रतिज्ञा करूया की आपण अनुवंशिकता बदलू शकत नाही, आईवडील बदलू शकत नाही, आपण आपली जीवनपद्धती बदलू आणि डायबिटीस टाळण्याचा प्रयत्न करू. अतिशय महत्त्वाचा संदेश या अनुषंगाने आपल्याला डॉक्टरांनी दिला की आपली जीवन पद्धती, जीवनशैली बदलणं आवश्यक आहे आणि पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करण्याऐवजी जर का आपण आपली जीवन पद्धती बदलून आहार, व्यायाम आणि औषध ह्या त्रिसूत्री जर का चांगल्या रीतीने राबवली तर आपण मधुमेहावरती मात निश्चित करू शकतो. आमचा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला पत्ररूपाने जरूर कळवा. पुढील पत्त्यावरती संपर्कासाठी पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आजचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे की डॉक्टर अभय मुथा आमच्या कार्यक्रमात खास पुण्याहून उपस्थित राहिलात, या ठिकाणी आलात आणि आमच्या सर्व प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना अतिशय समर्पक उत्तर दिलीत. त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.